नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलवर। येथे तुम्हाला दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सराव करता येईल। तर चला सुरू करूया। आज आपण जानेवारी 2026 मध्ये जाहीर झालेल्या पद्म पुरस्कार 2026 बद्दल काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आजचा पहिला प्रश्न असा आहे की 2026 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत? यासाठी खालील पर्याय आहेत: ए 106, बी 128, सी 131, डी 141। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी 131। विशेष माहिती: या 131 पुरस्कारांमध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। आता दुसरा प्रश्न बघूया। महाराष्ट्रातील कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याला मरणोत्तर पद्मविभूषण 2026 जाहीर झाला आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत: ए अशोक सराफ, बी विक्रम गोखले, सी धर्मेंद्र सिंग देओल, डी सतीश शाह। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी धर्मेंद्र सिंह देओल, मरणोत्तर। काही विशेष माहिती: बॉलिवूडचे ही मॅन म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल यांना त्यांच्या कला क्षेत्रातील 6 दशकांच्या अतुलनीय योगदानासाठी हा देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आहे। त्यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले होते। आता आपण तिसरा प्रश्न बघूया। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याला कोणता पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत: ए पद्मविभूषण, बी पद्मभूषण, सी पद्मश्री, डी खेलरत्न। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी पद्मश्री। काही विशेष माहिती: भारतीय क्रिकेटमधील हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माला क्रीडा क्षेत्रातील त्याच्या अतुलनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 2024चा टी20 विश्वचषक आणि 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून इतिहास घडवला आहे। आता आपण चौथा प्रश्न पाहूया। 2026च्या पद्म पुरस्कारांमध्ये एकूण किती महिलांना पुरस्कार मिळाले आहेत? यासाठी तुमचे पर्याय आहेत: ए 19, बी 25, सी 13, डी 30। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए 19। काही विशेष माहिती: यावर्षीच्या एकूण 131 पद्म पुरस्कारांमध्ये 19 महिलांचा समावेश असून त्यांनी कला, क्रीडा आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत देशाचे नाव उंचावले आहे। आता आपण पाचवा प्रश्न पाहूया। कला क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्रातील कोणत्या प्रसिद्ध गायिकेला पद्मभूषण 2026 देण्यात आला? यासाठी तुमचे पर्याय आहेत: ए अनुराधा पौडवाल, बी अलका याग्निक, सी कविता कृष्णमूर्ती, डी श्रेया घोषाल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी अलका याग्निक। काही विशेष माहिती: भारतीय पार्श्वगायनात आपल्या सुमधुर आवाजाने गेली 4 दशके राज्य करणाऱ्या अलका याग्निक यांना कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी पद्मभूषण हा देशातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे। अलका याग्निक यांनी अनेक भाषांत हजारो गाणी गायली असून त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे। तर आपण आजचा 6वा प्रश्न बघूया। पद्मविभूषण 2026 विजेते के.टी. थॉमस कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? यासाठी तुमचे पर्याय आहेत: ए कला, बी सार्वजनिक व्यवहार पब्लिक अफेअर्स, सी विज्ञान, डी क्रीडा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी सार्वजनिक व्यवहार। काही विशेष माहिती: के.टी. थॉमस हे केरळ राज्यातील असून त्यांनी सार्वजनिक जीवनात आणि न्यायव्यवस्थेत मोठे योगदान दिले आहे। त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा आणि कार्याचा गौरव म्हणून त्यांना यावर्षीचा देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच पद्मविभूषण जाहीर झाला आहे। पण आपल्या 7व्या प्रश्नाकडे वळूया। महाराष्ट्रातील किती व्यक्तींना 2026 मध्ये एकूण पद्म पुरस्कार मिळाले आहेत? यासाठी तुमचे पर्याय आहेत: ए 10, बी 12, सी 15, डी 18। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी 15। काही विशेष माहिती: यावर्षीच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे। एकूण 131 पुरस्कारांपैकी महाराष्ट्रातील 15 मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे। यामध्ये 1 पद्मविभूषण धर्मेंद्र सिंह देओल, मरणोत्तर; 3 पद्मभूषण अलका याग्निक, उदय कोटक आणि पियुष पांडे; 11 पद्मश्री पुरस्कारांचा, ज्यामध्ये रोहित शर्मा, रघुवीर खेडकर, अशोक खाडे यांसारख्या दिग्गजांचा समावेश होतो। आता आपण आजचा 8वा प्रश्न पाहूया। तमाशा आणि लोककलेतील योगदानासाठी महाराष्ट्रातील कोणाला पद्मश्री 2026 जाहीर झाला आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत: ए भिकल्या लाडक्या धिंडा, बी रघुवीर तुकाराम खेडकर, सी श्रीरंगदेव बालाड, डी जनार्दन बोथे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी रघुवीर तुकाराम खेडकर। काही विशेष माहिती: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचे सुपुत्र रघुवीर खेडकर हे ज्येष्ठ तमाशा कलावंत आहेत।
तमाशा क्षेत्रातील 5 दशकाहून अधिक काळच्या योगदानाबद्दल आणि 12,000 पेक्षा जास्त प्रयोगांबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. विशेष म्हणजे तमाशा या लोककलेसाठी पहिल्यांदाच पद्म पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती आणि स्वच्छतेबाबत समाज प्रबोधनही केले आहे. आता पुढील 9वा प्रश्न बघूया. पालघरमधील प्रसिद्ध तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना कोणत्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. पद्मभूषण, बी. पद्मविभूषण, सी. पद्मश्री, डी. कलागौरव. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. पद्मश्री. काही विशेष माहिती. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील भिकल्या लाडक्या धिंडा हे ज्येष्ठ तारपा वादक आहेत. आदिवासी संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेले तारपा हे वाद्य आणि ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या निस्वार्थ कलेचा गौरव केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन केला आहे. आता आपण आजचा 10वा प्रश्न बघूया. 2026 मध्ये किती व्यक्तींना मरणोत्तर पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. 10, बी. 16, सी. 20, डी. 8. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. 16. काही विशेष माहिती. यावर्षीच्या एकूण 131 पद्म पुरस्कारांमध्ये 16 व्यक्तींना मरणोत्तर हा सन्मान देण्यात आला आहे. आता आपण 11वा प्रश्न बघूया. पद्मभूषण 2026 विजेते विजय अमृतराज कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. क्रिकेट, बी. टेनिस, सी. बॅडमिंटन, डी. हॉकी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. टेनिस. काही विशेष माहिती. भारताचे दिग्गज टेनिसपटू विजय अमृतराज यांना क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ आणि ऐतिहासिक कामगिरीसाठी पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ते भारताचे यशस्वी टेनिसपटू आणि क्रीडा समालोचक असून त्यांनी टेनिसच्या जागतिक क्रमवारीत 18व्या क्रमांकापर्यंत झेप घेतली होती. आता आपण आजचा 12वा प्रश्न बघूया. पियुष पांडे यांना मरणोत्तर कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. पद्मविभूषण, बी. पद्मभूषण, सी. पद्मश्री, डी. महाराष्ट्रभूषण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. पद्मभूषण. काही विशेष माहिती. भारतीय जाहिरात क्षेत्राचे भीष्म पितामह मानले जाणारे पियुष पांडे यांना कला, जाहिरात क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांचे निधन झाले होते. फेविकॉल, कॅडबरी आणि अब की बार मोदी सरकार यांसारख्या प्रसिद्ध जाहिरातींचे ते जनक होते. त्यांना यापूर्वी 2016 मध्ये पद्मश्रीने देखील सन्मानित करण्यात आले होते. आता आपण 13वा प्रश्न बघूया. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला कोणता पुरस्कार मिळाला आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. पद्मभूषण, बी. पद्मश्री, सी. अर्जुन पुरस्कार, डी. ध्यानचंद पुरस्कार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. पद्मश्री. काही विशेष माहिती. भारतीय महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारी धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर हिला क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. आता आपण आजचा 14वा प्रश्न बघूया. सामाजिक कार्यासाठी अमरावतीच्या कोणत्या व्यक्तीला पद्मश्री 2026 मिळाला आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. अशोक खाडे, बी. जनार्दन बापूराव बोथे, सी. श्रीरंग लाड, डी. सतीश शाह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. जनार्दन बापूराव बोथे. काही विशेष माहिती. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे गुरुजी यांना हा सन्मान मिळाला आहे. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आणि ग्रामगीता जनमानसांत पोहोचवण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे. शिक्षण, ग्रामीण विकास आणि व्यसनमुक्ती या क्षेत्रांतील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. आता पुढील 15वा प्रश्न बघूया. वैद्यकीय क्षेत्रातील मेडिसिन योगदानासाठी महाराष्ट्रातील कोणाला पद्मश्री मिळाला आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस, बी. डॉक्टर अभय बंग, सी. डॉक्टर तात्याराव लहाने, डी. डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस. काही विशेष माहिती. डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस या मुंबईतील सायन हॉस्पिटलच्या माजी अधिष्ठाता डीन आहेत. त्यांनी नवजात अर्भकांच्या संगोपनासाठी आणि ह्युमन मिल्क बँक सुरू करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्यामुळे हजारो बालकांना जीवदान मिळाले आहे. याच निस्वार्थ सेवेसाठी त्यांना 2026चा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. आता आपण आजचा 16वा प्रश्न बघूया. पद्मविभूषण 2026 विजेत्या सुश्री एन. राजम कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. सतार, बी. बासरी, सी. व्हायोलिन, डी. तबला.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी व्हायोलिन. काही विशेष माहिती. सुश्री एन. राजम या जागतिक कीर्तीच्या व्हायोलिन वादक आहेत. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात गायकी अंग या विशेष शैलीचा विकास केला, ज्यामुळे व्हायोलिनवर मानवी आवाजाप्रमाणे स्वर काढणे शक्य झाले. त्यांच्या या महान कलेचा सन्मान म्हणून केंद्र सरकारने त्यांना 2026चा पद्मविभूषण हा देशातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण 17वा प्रश्न बघूया. शेती ॲग्रिकल्चर क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी कोणाला पद्मश्री 2026 मिळाला आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. श्रीरंग देवबा लाड. बी. राहीबाई पोपेरे. सी. आप्पासाहेब धर्माधिकारी. डी. विनायक पाटील. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. श्रीरंग देवबा लाड. काही विशेष माहिती. परभणी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड यांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय संशोधनासाठी हा सन्मान मिळाला आहे. त्यांनी कापूस पिकावर पडणाऱ्या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी अत्यंत कमी खर्चात प्रभावी तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यांच्या या प्रयोगांमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला असून कृषी क्षेत्रातील या योगदानाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. आता आपण आजचा 18वा प्रश्न बघूया. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी कोणाला पद्मभूषण 2026 मिळाला आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. उदय कोटक. बी. रतन टाटा. सी. आनंद महिंद्रा. डी. मुकेश अंबानी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. उदय कोटक. काही विशेष माहिती. कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांना भारतीय बँकिंग आणि अर्थव्यवस्थेतील त्यांच्या भरीव योगदानासाठी पद्मभूषण हा देशातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करत भारतीय वित्तीय क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. आता पुढील 19वा प्रश्न बघूया. सत्यनारायण नुवाल यांना कोणत्या क्षेत्रासाठी पद्मश्री 2026 जाहीर झाला आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. सामाजिक कार्य. बी. व्यापार व उद्योग. सी. क्रीडा. डी. विज्ञान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. व्यापार व उद्योग. काही विशेष माहिती. नागपूरचे प्रसिद्ध उद्योजक आणि सोलर इंडस्ट्रीज इंडियाचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या मोठ्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांनी संरक्षण क्षेत्रात डिफेन्स सेक्टर भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आणि विजातीय स्फोटक साहित्याच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावली आहे. आता आपण आजचा 20वा प्रश्न बघूया. 2026 मध्ये परदेशी NRIPIO श्रेणीतून एकूण किती जणांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. 5. बी. 6. सी. 9. डी. 7. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. 6. काही विशेष माहिती. यावर्षीच्या एकूण 131 पद्म पुरस्कारांमध्ये 6 व्यक्ती या परदेशी फॉरेनर्स, अनिवासी भारतीय NRI किंवा भारतीय वंशाच्या व्यक्ती PIOOCI या श्रेणीतील आहेत. आता आजचा 21वा प्रश्न बघूया. पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी कोणत्या दिवशी केली जाते? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. 15 ऑगस्ट. बी. 26 जानेवारी. सी. 2 ऑक्टोबर. डी. 1 मे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. जानेवारी 26. काही विशेष माहिती. पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. 1954 पासून सुरू झालेले हे पुरस्कार भारताचे राष्ट्रपती दरवर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्यात प्रदान करतात. आता आपण आजचा 22वा प्रश्न बघूया. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. पद्मविभूषण. बी. पद्मभूषण. सी. भारतरत्न. डी. पद्मश्री. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. भारतरत्न. काही विशेष माहिती. भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांसारख्या क्षेत्रांत असाधारण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. 2 जानेवारी 1954 रोजी या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती. आज आपण आपल्या मालिकेतील 23वा प्रश्न पाहूया. पद्म पुरस्कारांची स्थापना कोणत्या साली करण्यात आली होती? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. 1947. बी. 1950. सी. 1954. डी. 1960. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. 1954. काही विशेष माहिती. पद्म पुरस्कारांची सुरुवात 1954 मध्ये करण्यात आली. सुरुवातीला या पुरस्कारांचे स्वरूप थोडे वेगळे होते, परंतु 1955 मध्ये त्यांचे वर्गीकरण पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे करण्यात आले. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे मानाचे पुरस्कार जाहीर केले जातात. आता पुढील 24वा प्रश्न बघूया. भारतीय हॉकी गोलरक्षक सविता पुनिया हिला कोणता पुरस्कार मिळाला आहे?
यासाठी तुमचे पर्याय आहेत ए. पद्मश्री, बी. पद्मभूषण, सी. द्रोणाचार्य, डी. पद्मविभूषण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. पद्मश्री. काही विशेष माहिती. भारतीय महिला हॉकी संघाची भिंत म्हणून ओळखली जाणारी ग्रेट वॉल ऑफ इंडिया सविता पुनिया हिला क्रीडा क्षेत्रातील तिच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिने भारतीय संघाला अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. आता पुढील 25वा प्रश्न बघूया. जुजरवासी यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री मिळाला आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत ए. साहित्य, बी. विज्ञान व अभियांत्रिकी सायन्स अँड इंजिनिअरिंग, सी. सामाजिक कार्य, डी. कला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. विज्ञान व अभियांत्रिकी. काही विशेष माहिती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ जुझरवासी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या भरीव संशोधनासाठी 2026चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी सेमीकंडक्टर तंत्रज्ञान आणि मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले असून त्यांच्या या योगदानामुळे भारताला तांत्रिक क्षेत्रात मोठी मदत झाली आहे. आता आपण आजचा 26वा प्रश्न पाहूया. 2026चा पद्मविभूषण मिळालेले व्ही. अच्युतानंदन कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? यासाठी तुमचे पर्याय आहेत ए. तामिळनाडू, बी. कर्नाटक, सी. केरळ, डी. आंध्र प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. केरळ. काही विशेष माहिती. केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांना सार्वजनिक व्यवहार पब्लिक अफेअर्स क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ सेवेसाठी मरणोत्तर पद्मविभूषण हा सन्मान जाहीर झाला आहे. ते केरळच्या राजकीय इतिहासातील अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व मानले जातात. आता आपण आजचा 27वा प्रश्न बघूया. अशोक खाडे यांना कोणत्या क्षेत्रासाठी पद्मश्री 2026ने गौरवण्यात आले आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत ए. व्यापार व उद्योग, बी. शिक्षण, सी. क्रीडा, डी. वैद्यकीय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. व्यापार व उद्योग. काही विशेष माहिती. सांगली जिल्ह्यातील दास ऑफशोर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक खाडे यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. एका सामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी उद्योजकता क्षेत्रात जे यश मिळवले ते अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. विशेषतः ऑफशोर इंजिनिअरिंग क्षेत्रात त्यांनी भारताचे नाव मोठे केले आहे. आता आपण आजचा 28वा प्रश्न बघूया. एम.पी. नारायणन यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण 2026 मिळाला आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत ए. सार्वजनिक व्यवहार, बी. साहित्य आणि शिक्षण, सी. व्यापार कला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. साहित्य आणि शिक्षण. काही विशेष माहिती. केरळमधील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक एम.पी. नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मविभूषण हा देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणा आणि त्यांच्या साहित्यातून समाजाला मिळालेली दिशा लक्षात घेऊन त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. आता आपण आजचा 29वा प्रश्न बघूया. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सतीश शहा यांना 2026 मध्ये मरणोत्तर कोणता पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत ए. पद्मविभूषण, बी. पद्मभूषण, सी. पद्मश्री, डी. भारतरत्न. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. पद्मश्री. काही विशेष माहिती. हिंदी चित्रपट आणि मालिका विश्वातील अष्टपैलू अभिनेते सतीश शहा यांना कला क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानासाठी 2026चा पद्मश्री पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे. साराभाई वर्सेस साराभाई सारख्या लोकप्रिय मालिका आणि अनेक विनोदी चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. आता आपण आजचा शेवटचा 30वा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणाला 2026 मध्ये पद्मश्री मिळालेला नाही? यासाठी तुमचे पर्याय आहेत ए. रोहित शर्मा, बी. हरमनप्रीत कौर, सी. उदय कोटक, डी. रघुवीर खेडकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. उदय कोटक. काही विशेष माहिती. उदय कोटक यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या मोठ्या योगदानासाठी 2026 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर आणि महाराष्ट्राचे प्रसिद्ध लावणी व तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला आहे. तर मित्रांनो, हे होते पद्म पुरस्कार 2026 वरील महत्त्वाचे 30 प्रश्न. आगामी परीक्षांसाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. अशाच रोजच्या चालू घडामोडींसाठी आपल्या डेली करंट अफेअर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया उद्याच्या भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.